राज्यघटना आणि लोकशाहीचा सुरू असलेल्या थट्टेचा निषेध करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांनी आजपासून 3 दिवस आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे। महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा फुले वाडा येथे आत्मक्लेश उपोषण बाबा आढाव यांनी सुरू केले आहे। बाबा आढाव यांनी वयाची 55 वर्षे पूर्ण केली आहेत। निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी सरकारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे आहे। त्यावर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे अनाकलनीय आहे असं मत बाबा आढाव यांनी व्यक्त केलं आहे। ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप देखील बाबा आढाव यांनी केला आहे। विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं आहे। लोकसभा निवडणुकीत निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल वेगळा कसा लागतो असा सवाल देखील आढाव यांनी उपस्थित केला आहे। ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे हा निकाल आला आहे। या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे। दरम्यान मी 3 दिवस आत्मक्लेश आंदोलन करणार आहे, त्यानंतर सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचे बाबा आढाव म्हणाले आहेत। यावेळी बोलताना आढाव म्हणाले की गौतम अदानींवर कारवाई झाली पाहिजे। अदानींच्या विरोधात लोकसभेत बोलू दिलं जात नाही। याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार असल्याचं आढाव यांनी म्हटलंय। लोकशाहीतील एक नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे की सरकार जर चुकत असेल तर त्यांना वेळीच सांगितलं पाहिजे असं बाबा आढाव म्हणालेत। आज देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू झालं आहे। रोज लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत। शेतकऱ्यांचे, तरुणांचे मोठे प्रश्न आहेत। या सर्व गोष्टींकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मी आत्मक्लेश उपोषण करणार असल्याचे आढाव म्हणाले। निवडणुकीच्या काळात सरकारी पैशांचा मोठा गैरवापर झाल्याचे देखील आढाव म्हणाले आहेत। आक्षेप म्हणजे मतदानाबद्दलचा तोच अंतर प्रश्न येतोय, परंतु ह्या निवडणुकीच्या यावेळच्या निवडणुकामध्ये एक हा जो भाऊभेट जो खुळखुळे वाजवायला गेला आणि प्रत्येक घरामध्ये आमच्याकडे सोय येऊन पैसे आले का, नावावर आले का असं 2-2, 3-3 वेळा विचारून आणि नंतर मला आठवण ठेवायची, आठवण ठेवा, मत कुणाला देणार असं लोकांच्याकडून अगदी वधवून घेऊन केलं। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर त्याच्यामध्ये हिरो बनले। माझ्या दृष्टीने हे काय प्रघात आहे। आमची मोलकरी संघटना आहे, आता काय करायचं, बाया इतका हे झाल्या त्यांना कळे ना की नाही हे काय विरोध करतात पैशामुळे मिळत असताना। पण त्यांनी जेव्हा समजून सांगितलं तर कळलं, मग म्हणाले काय केले, या हाताने दिलं आणि त्या हाताने काढून घेतलंय। रोज लागणाऱ्या वस्तू अहो किती महागाय लागल्या म्हटलं, तर तुम्हाला तर पैसे दिले त्यांनी, मग पैसे फुकट दिले का तुम्हाला, असं मी आपल्याला नेहमी बोलायच्या वतीवरून बोललो। सरकारी पातळीवर तर हे झालंच, पण त्याचबरोबर खाजगी पातळीवर सुद्धा जे उमेदवार उभे राहिलेत यातले जे जुने आहेत त्यातल्या 75% लोकांचे रकमा स्वतःच्या खात्यावरच्या खऱ्या वाढलेल्या आहेत। लोक भिकारी मंडईतल्या भाज्या का मागतायत, तर मध्ये आणखी नवीन एक दलाल वर्ग तयार झाला आहे की जो ग्रामीण भागात खरेदी करतो आणि विकतोय, पण या प्रश्नांना वाचत नाही कुठली। माझं आयुष्य सगळं या लोकांच्या बरोबर चाललेलं आहे आणि स्वतः मी स्वातंत्र्याची चळवळ पाहिलेली पहिल्या निवडणुकीपासून मी या देशाच्या निवडणुकांचा साक्षीदार आहे। पण यावेळेस जे झालं ते झालं नाही। दुसरं चमत्कार घडलेत। महाराष्ट्राचे एक उपमुख्यमंत्री तर जाहीरपणे सांगायला लागले की मी कसे पक्ष फोडले, माझ्या आयुष्यात म्हणजे 2च कृत्य मी केली। म्हणजे काय केलं, आणि तुम्ही सगळं फाटाफुटी करून सगळं करून करताय आणि जनतेच्या प्रश्नांचं काय होतंय, जनतेचे प्रश्न फेकले तर बाजूला फेकायचा, फसवलं जाते, हातावर तुरी ठेवली जाते। हा जो जुगार खेळला गेला, माझ्यासारख्या ज्यांनी स्वातंत्र्याचं पाय गोव्यापर्यंत, मी तर स्वातंत्र्याच्या चळवळीत लहान असेल, अरे पण गोव्याच्या लढवडीत भाग घेतला, संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात भाग घेतला, आणीबाणी विरोधाच्या ह्याच्यात लढ्यात सगळा भाग घेतला आणि आम्ही पाहिलं गप्प बसून चालणार नाही। एकदम एक चमत्कार घडला, लोकसभेचे निवडणुकीचे निकाल वेगळे आणि नंतर भारतात वेगळे, आणि दरम्यान अदानी प्रकरण निर्माण झालं। अमेरिकेतल्या कोर्टाने त्यांना अटक करायला सांगितलं आहे, पण भारताचे पंतप्रधान बाहेर असताना त्यांनी अदानींना पाठिंबा दिला आहे आणि आता तर अदानी प्रकरणाची चर्चा देखील पार्लमेंटमध्ये होऊ नये अशा तऱ्हेचं सुरू झाले। ही मुस्कटदाबी, हा जो दिमाग चालला आहे, हे माझ्यासारख्या माणसाला काय वय वाढलं म्हणून काय झालं। बाबा एक मिनिट थांबतो तुम्हाला, तुम्ही हे सांगितलं विरोध तुम्हाला आता अनेक लोक प्रश्न सांगायला लागलेत की EVM बद्दल बोला।
आणि संशयाला जागा आहे ना. मी मत द्यायला गेलो, पूर्वी मला मताची मतपत्रिका मिळत होती. आता तुम्ही आज जा आणि ते यादीत बटन दाबा आणि तिकडे आवाज आला की चला बाहेर निघून जा. आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये संशयाला जागा आहे. म्हणजे जे मतदान सांगितलं जातं आणि नंतर जात, त्याच्यापेक्षा वाईट गोष्ट अशी आहे, मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या एजंटने सह्या केल्यानंतर सुद्धा रोज वाढत आहे का आता आकडा चुकला आज वाढलं. हे नवस तंत्र सुरू झालं बाबा. शेकडा 100 बरोबर आहे, पण हे सारखे रोज रोज वाढवायचं हा काय प्रकार चालला आहे. तेव्हा तो एक विषय आला आहे. तुम्ही युएनचा विषय सांगितला, तसं लोकांनी सांगितलं की हिंदू मुसलमान जे चाललेले आहे याच्याबद्दल काय. नंतर ते जातीय गणनेचं काय, हे सगळेच ज्वलंत विषय आहेत. मी म्हटलं तुम्ही या ना, इथं मांडा ना. आपण जी जीवन जागती माणसं आहेत. हे पहा, मी लोकांना नमस्कार म्हणत नाही, यावर म्हणतो मी, ते म्हणतात राम राम, मी म्हणतो जिंदाबाद. तुम्हाला मला सांगायचं आहे, तुम्ही माझी मुलाखत घेतात, पण तुमच्याबद्दल माझी तक्रार आहे. अरे तुमचं तोंड पंतप्रधानांनी त्याने आवाज तुमच्याशी बोलायचंच नाही, वृत्तपत्रांच्या लोकांच्या बरोबर बोलायचं नाही, ते सांगतील ते छापा. तुम्ही ह्या मुस्कटदाबीबद्दल तुम्ही मंडळींनी बोलायला पाहिजे. आज मला लोकांना तुम्ही बोला, मी बोलतो, पण तुम्ही तेव्हा समाजातल्या जागरूक वर्गाने जागं व्हावं, गप्प बसू नये. एकटा माणूस असेल तर त्याने आवाज केला. लोकशाहीचा विजय केव्हा, एकटा माणूस असेल तर त्याने आवाज करायचा अधिकार आहे. आज मी इथे उपोषण करणार आणि बिबीवाडीचे पोलीस स्टेशन मला हे पाठवते. तेव्हा ह्या EVMच्या बद्दल शंका घ्या, ती शंका घेतली, त्या शंका घेतली रास्त शंका त्यांनी घेतलेली आहे. हे पहा, यावेळेला मागणी नाही आहे. आत्मक्लेश म्हणून मी जाहीर केला आहे की माझ्या सत्तेला टोचणी होते. भारतातल्या सगळ्या लोकांनी पुढे येऊन सांगावं असं माझं म्हणणं आहे. हे आंदोलन वाढलं तर मागण्या येतील, पण आज तरी माझी भूमिका ही आहे आत्मक्लेशाची आहे. आणि आत्मक्लेशाचं नाव सांगून तुमचं बरोबर होणार नाही, ते सभ्यतेला धरून होणार नाही. पण माझ्यासारखं तुम्ही जे प्रश्न मांडतायत त्या प्रश्नांच्यावर माझ्यासारखा मनुष्य स्वस्त बसणार नाही, एवढं तुम्हाला मी सांगतो. वयाची आट करून स्वस्त बसणार नाही. तरुण मुलांनाही मला सांगायचं आहे, तुमचा प्रश्न जिवंत आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न जिवंत आहे, सगळ्या प्रश्नांवर मी लढतो. तुम्हाला माझं जीवन मी माझा कीर्तन हे सांगणार नाही, तुम्ही त्याची साक्षीदार आहात. पण मला असं वाटतं माझं हे कर्तव्य आहे लोकशाही नागरिक म्हणून. सरकार चुकत असेल तर त्या सरकारला वेळी सांगितलं पाहिजे. पेशव्यांच्या त्या न्यायाधीश सांगतात, आपल्याचं नाव काय, पेशवे काळातले न्यायाधीश रामशास्त्री प्रभूने प्रभूंचं उदाहरण घेतलं जातं. ते काही फौज गेलो नव्हतं, पण ते एकट्याच गेल्यानं पेशव्यानं सांगितलं तुमचं चूक आहे, आणि इतिहासात त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. माझं नाव इतिहासात नोंदणी करण्यासाठी मी करत नाही आहे, माफ करा, मी उदाहरण दिल्याचा अर्थ तो नाही आहे. पण माझं म्हणणं आहे आपल्याला वारसा आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळेस तिला कोण साक्षी आहेत कोण माहिती आहे. आज देशामध्ये लोकशाहीचं अक्षरशः वस्त्रहरण सुरू झालेलं आहे आणि रोज नवे नवे उपाय करून त्या लोकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत आणि नवीनच काही सांगितलं जात आहे. या प्रक्रियेकडे लोकांचं लक्ष वेधण्यासाठी गांधींचा आत्महत्येचा मार्ग गप्प असतो. मला खंत वाटते याची. आता लोकांनी उठलंच, रस्त्यावर आलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि जर याने जर भागलं नाही तर सत्याग्रहाच्या मार्गाचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे. आणीबाणीच्या विरुद्ध संघवारी म्हणतात सत्याग्रह केला ना, मग आता तुमच्या राजवटीविरुद्ध असो सत्याग्रह करण्याची वेळ आलेली आहे. ही गोष्ट सत्याग्रह म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुरुंगात जाऊ ना, उद्या ते काय करते करू देत. मी या वयात मी ते वेळ आहे तर ते करीन. म्हणून आत्ता आम्ही 2 प्रश्नांच्यावर बोलतो. एक तर जो निवडणुकीच्या काळात पैशाचा खुळखुळा, सरकारी खुळखुळा वाजला. 2 अदानींचं प्रकरण घडत असताना पंतप्रधानांनी परदेशात असताना तिथून अदानींना पाठिंबा दिला आणि त्या प्रकरणाची पार्लमेंटमध्ये वाचनाच होऊ नये म्हणून जे आज चाललं आहे हे अत्यंत लांछनास्पद आहे.
त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा हा आमचा थोडासा प्रयत्न आहे. आणि सत्यमेव जयते सांगणारे ज्योतिराव फुले आणि घटना दिनाच्या दिवशी हे आम्ही करतो आहोत की ज्या बाबासाहेबांना घटना दिली त्या घटनेचा अधिकार वापरून आम्ही ते करतो आहोत. तेव्हा याच्याविषयी मी जास्त काय सांगणार. 3 दिवस आम्ही थांबणार आहोत. ज्यांना येतं त्यांनी येऊन मांडावं. परंतु आज तरी आत्मकर्षात आहोत. प्रतिसाद पाहून ठरवू काय व्हायचं तो बाकीचं याच्यात. पण विरोध देशातल्या जनतेला मला सांगायचं आहे, या पैशाला भुलू नका. हा जुगार आहे. हा जुगार तात्काळ थांबवला पाहिजे. काय वाटेल वर्षी थांबवलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.